नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. सकाळचं वातावरण बघून खरंच मन प्रसन्न होतं. थोडं आभाळ आलेलं होतं, त्यामुळे सूर्यनारायणाचं दर्शन जरा उशिरानं होणार याची कल्पना आधीच आलेली होती. सगळं छानपैकी आवरून आनंदाने मनोभावे आधी सकाळी देवाची पूजा केली. नंतर देवाला नैवेद्य दाखवून आरती केली. नित्यसेवेचं सगळं वाचन केलं. देवपूजा झाल्यानंतर ट्रेलमध्ये लांबपर्यंत फिरायला गेले. सकाळी सकाळी ट्रेलमध्ये हरणं तसंच विविध पक्षी बघायला मिळतात. सकाळचं वातावरण खूप छान दिसतं. घरी येऊन नाश्त्यासाठी सगळ्यांना नागलीची खिशी केली. गरम गरम खिशी त्यावर तेल टाकून खायला खूप छान लागते. रोजचा स्वयंपाक काय करायचा हे रात्रीच ठरवून ठेवलेलं असल्यामुळे क्लास झाल्यानंतर स्वयंपाकाला लागले. वांग्या बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी, आंब्याचा रस, टोमॅटोचं वरण, छोट्या रंगीत शिमला मिरच्या उभ्या चिरून तसंच कांदा उभा चिरून थोड्याशा तेलामध्ये कांदा परतून घेतला. त्यामध्ये रंगीत शिमला मिरच्या टाकल्या, वरून मीठ पेरलं आणि काळे मिरे पूड पेरलं. त्याचं सॅलड तयार केलं. एकीकडे राईस कुकरमध्ये गरम गरम भात लावला आणि गरम गरम फुलके तयार केले. सगळ्यांना जेवायला वाढलं. जेवणानंतर मी आणि आम्ही दोघींनी मिळून पटपट सगळं किचन आवरून घेतलं. डिशवॉशरला सगळी भांडी लावली. दुपारी थोडा आराम करून 4:30 वाजता आई-भाऊंना थोडा विरंगुळा म्हणून सोबत सॅम्स क्लबला घेऊन गेले. आपल्याकडे भारतात जसं आपण गावात सामान आणायला जातो किंवा मोंढ्यात सामान आणायला जातो, तसंच इकडे सॅम्स क्लब, कॉस्को, बीजेस अशी होलसेल सामान मिळण्याची ठिकाणं आहेत. या ठिकाणी आधी आपल्याला मेंबरशिप घ्यावी लागते. दुकानात शिरण्यापूर्वी आपलं मेंबरशिपचं कार्ड इकडे दाखवावं लागतं. इकडे दूध, दही, ब्रेड, भाज्या, फळं, कपडे, ड्रायफ्रूट्स, भांडी तसंच आंबेसुद्धा इकडे मिळतात आणि इकडचे आंबे खूप छान निघतात. सगळा किराणा सामान इकडे मिळतं. तसंच औषधं, चष्मे, टीव्ही, फर्निचर, कार्पेट, हिऱ्यांचे दागिनेसुद्धा इकडे मिळतात. हे सगळं सामान जे आहे ते इतर दुकानांच्या कंपेअरमध्ये होलसेल रेटमध्ये इकडे मिळतं. इकडे वीकेंडला खूप गर्दी असते. जर आपल्या घरी पाहुणे येणार असतील किंवा एखाद्या पिकनिकला आपल्याला जायचं असेल किंवा एखादा कार्यक्रम आपल्या घरी करायचा असेल, इकडून भारतात यायचं असेल, तर या दुकानात हमखास खूप चक्रा होतात. या दुकानामध्ये थँक्सगिव्हिंग, क्रिसमस आणि इकडच्या इतर हॉलिडेजच्या वेळी इकडे सगळ्या सामानांवर डील देखील असतात. या दुकानात त्यांचं स्वतंत्र गॅस स्टेशन आहे. तिकडे पर गॅलनला 25 ते 30 सेंट्सचं डिस्काउंट आपल्याला मिळतं. त्यामुळे बहुतेक सगळेजणं इकडून किंवा कॉस्कोमधनं आपल्या गाडीत गॅस भरवून घेतात. हे सगळं दुकान फिरत आम्हाला 3 तास आमचे कसे निघून गेले हे कळलं नाही. आम्हाला जे काही घ्यायचं होतं ते आम्ही सगळं इकडून घेतलं आणि नंतर बिल करून आम्ही घराकडे येण्यासाठी निघालो आणि घरी आलो. घरी आल्यानंतर सकाळीच आधी तयारी करून ठेवली होती दाबेली करण्यासाठी. सगळी दाबेलीची तयारी केली आणि गरम गरम सगळ्यांना दाबेली केली. सगळ्यांना दाबेली खायला दिली. धन्यवाद.